नमस्कार मंडळी, मी शशांक देसाई बाप्पा मोरया चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी, आज 2 फेब्रुवारी असा सगळ्यांका लक्षात ही तारीख लक्षातच असत, कारण आपलं आज उत्सव असा आचऱ्या गावचा उत्सव असा म्हणजे श्रीदेव रामेश्वराची डाळसवारी असा, जी सर्वजण आतुरतेने वाट बघत होती या दिवसाची. तो आज दिवस येलेलो असा. या दिवसाची वाट 4 वर्ष बघितले गेलेले होते, कारण 4 वर्षानंतर आज आपल्या श्रीदेव रामेश्वराची डाळसवारी होता. तर मंडळी, माझं ही व्हिडिओ मी आता तुमका बनवणार असायची आज ही श्रीदेव रामेश्वराच्या डाळसवारीवर असतात पुढे. तर आज श्रीदेव रामेश्वराची डाळसवारी म्हणजे श्रीदेव रामेश्वराची स्वारी आज निघणार असा. प्रत्येक वाडीतूर घरोघरी दारादारात आज श्रीदेव आपलं रामेश्वर देव आपला मंदिर सोडून आपल्या दारात येणार असा, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी, आपले संकट सगळे दूर करण्यासाठी. तर डाळसवारी ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली असा. खूप गावांनी ही डाळसवारी उत्सव साजरा केला जाता. जे डाळसवारी म्हणजे तर देव जो आपलं देव असतं, आपण देवाच्या पाया पडायसाठी, नमस्कार करण्यासाठी, किंवा आपली गाराणी असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण मंदिरात जाऊन देवाकडे सांगणं करतो. तर आज या डाळसवारीमध्ये देव आपलं मंदिर सोडून आपल्या घरी येतात, दारात येतात. आपली संकटे काय जे गाराणी असतील ते करण्यासाठी आपल्या दारात येतात. तर या अशा प्रकारे आता आपलं श्रीदेव रामेश्वर जे असा तो आपल्या डाळसवारी उत्सवानिमित्त आपल्या घरोघरी दारेदारी येणार असा. तर सर्वांनी या डाळसवारीक येऊचा असा आणि सगळ्यांनी डाळसवारीचा आनंद उत्सव जो असा तो आनंदात साजरा करूचो असा. तर म्हणजे तुम्ही पण येवा. आमच्या डाळसवारीक आज सुरुवात झालेली असा. ही पूर्ण आठवडाभर ही डाळसवारी चालणार असा. शेवटचे दिवस 8 तारीखला डाळसवारी संपन्न होईल. तोपर्यंत मी हे जे ज्या प्रत्येक दिवसाचे मी तुमका डाळसवारीची व्हिडिओ मी तुमका माझ्या चॅनलवर अपलोड करणार असे, टाकणार असे, दाखवणार असे, तेव्हा नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमका हे सर्व व्हिडिओज बघता येईल, डाळसवारी बघता येईल. आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वजण बघतील. म्हणजे जे आता आपले जर म्हटलं असतं आचऱ्या गावचे सर्व जे चाकरमानी मुंबईत राहतात किंवा इतर ठिकाणी राहतात, तेव्हा आपले पाहुणे मंडळी असतील किंवा सर्वजण आपल्या डाळसवारीसाठी उत्सव केलेले असतात. आणि जे कोण नाईलेले असतील त्यांना ही व्हिडिओतर्फे आपली डाळसवारी बघूक मिळाल, कशी असता साजरी केली जातं, उत्सव कसं साजरा केला तर डाळसवारीचा तो ह्या व्हिडिओतर्फे बघूक त्यांना मिळाल. तेव्हा तुम्ही नक्की ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओंका लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग आता आपण जाऊया श्रीदेव रामेश्वराच्या आज स्वारी निघणार असा. तेव्हा आता आपण जाणार असो आहे, तेव्हा बघूया. तुमका सर्व मी व्हिडिओ दाखवते, श्रीदेव रामेश्वराची डाळसवारी दाखवते. चला मग आता जाऊया आपण श्रीदेव रामेश्वराची डाळसवारी बघू.
नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघू शकताच आता आपल्या श्रीदेव रामेश्वराची स्वारी निघालेली आहे. डाळप स्वारीला सुरुवात झालेली आहे आणि सर्व भाविक आपल्या श्रीदेव रामेश्वराबरोबर पायी पायी चालत त्याच्या स्वारीबरोबर पायी पायी चालत चाललेले आहेत. खूप सारी मंडळी आलेली आहेत मुंबईवरून किंवा चाकरमानी पाहुणे खूप सारी मंडळी आलेली आहेत. सर्वजण आज खूप आनंदात आहेत, उत्सव साजरा करत आहेत. कारण 4 वर्षानंतर ही डाळपसारी आलेले आहेत. सर्वजणांच्या तोंडावर एक गोडसे स्माईल आहे, आनंद दिसतोय आपल्याला आणि सर्वजण आज या डाळपसारीचा आनंद घेत आहेत आणि त्याच्या रामेश्वराच्या स्वारीबरोबर निघालेले आहेत. तर ही स्वारी आता तुम्हाला आज पहिलाच दिवस आहे डाळपसारीचा. फटाक्यांची आतिषबाजी, गोळीबार, तोफ लावली जात आहे. खूप धूमधडाक्यात ही डाळपसारी साजरी केली जात आहे. सुंदर अशी सजावट पण सर्व भक्तांनी किंवा मंडळींनी केलेली आहे. श्रींच्या स्वारीसाठी त्यांनी स्वारीसाठी जी पायवाट आहे ती पूर्णपणे सजवून ठेवलेली आहे आणि बघू मंडळी चाललेली आहे. तर आज ही श्रीदेव रामेश्वराची स्वारी पहिलाच दिवस आहे, जी आज फुरसाई मंदिराकडे आता जाणार आहे. फुरसाई मंदिराकडून मग बाजारपेठमधून ती श्री मिराशेवाडीत जाणार आणि त्या मिराशेवाडीसून नंतर परत ते शेवटला म्हणजेच गिरावळी नजरी. मंडळी तुम्ही सर्वांनी पण या डाळपसारीला या आणि या डाळपसारीचा आनंद घ्या. तर मंडळी इथे सर्व भक्तांसाठी भाविकांसाठी महाप्रसादाचं वाटप केलं जात आहे आणि आपला मित्र इथे दाजी आचरेकर आहे. सर्व बघू शकता, सर्व भाविक महाप्रसादासाठी लाईन लावून आहेत आणि सर्वजण हा महाप्रसाद घेत आहेत. तर मंडळी अशा प्रकारे खूप ठिकाणी महाप्रसाद किंवा प्रसाद वाटला जातो. लाडू असो, थंडा असो, वडे असू दे किंवा समोसे असू दे किंवा काही पेढे असू दे, असे खूप काही भाविकांसाठी वाटलं जातं. हे इथे बघा सर्वजण आमच्या इथे परड्यात कलमाखाली बसून सर्वजण जेवत आहेत. भाविका उभे राहून जेवत आहेत. सगळी सोय भाविकांसाठी केलेली आहे. तर इथे भाविकांसाठी सरबत आणि कळिंगण वाटलं जात आहे. अशा प्रकारच्या प्रसादांवरच भाविकांचं पोट भरतं. कोणीही घरी जेवायला जात नाही किंवा घरातून जेवून येत नाही. श्रीच्या स्वारीमध्येच सर्वांचं पोट भरून जातं. तर मंडळी आता आपण आलो होते मिराशेवाडीमध्ये आणि मिराशेवाडीमध्ये खूप सुंदर असे डेकोरेशन्स केलं आहे किंवा श्रींच्या स्वारीसाठी खूपचा जो रस्ता आहे तो खूप सुंदर असा सजवला आहे आणि ते शिरा वाटप पण मंडळीसाठी भाविकांसाठी केला जात आहे. सर्वजण त्याचे शिऱ्याचा आस्वाद घेत आहेत. आणि आता आपली मंडळी म्हणजे पोरे गरड बॉईज पण शिऱ्याचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. तर चला मग आपण पण जाऊया, शिरा खाऊया, आस्वाद घेऊया. तोपर्यंत तुम्ही श्रींच्या स्वारी बघत राहा.
तर मंडळी, श्रीदेव रामेश्वराची स्वारी ही आपली गिरावळ म्हणजेच नागझरी जवळ मंदिराजवळ येथे आलेली आहे आणि सर्व भाविक आता त्यांच्या स्वारीबरोबर येत आहेत. आणि आता आजच्या दिवसाची सांगता ही इथेच होणार आहे. हा व्हिडिओ आज पहिल्या दिवसाचा डावसरचा व्हिडिओ इथे आज संपणार आहे. म्हणजेच आता इथे जे श्रीदेव रामेश्वराची स्वारी विश्रांती घेणार आहे. एक दिवस विश्रांती घेऊन परवा 4 तारीखला पुन्हा निघणार आहे आपल्या स्वारीसाठी. तेव्हा परवा 4 तारीखला भेटूया. तोपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वजण ही व्हिडिओ बघतील. आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये. तर चला जाऊया.